प्रतिनिधी फिरोज तडवी, सिल्लोड। डिजिटल युगामध्ये मोबाईल आणि संगणकाच्या वाढत्या वापरामुळे हस्तलेखनाची कला लोप पावत असताना संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथील एका विद्यार्थिनीने विलक्षण कामगिरी केली आहे। इयत्ता 8वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या महेजबी उमर फारुक कुरेशी या विद्यार्थिनीने संपूर्ण पवित्र कुराण स्वहस्ते लिहून एक नवा आदर्श प्रस्थापित केला आहे। महेजबीच्या या अद्वितीय कार्याची परिसरात मोठी चर्चा असून तिचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे। विशेष म्हणजे महेजबीला अरबी, इंग्रजी, हिंदी आणि मराठी अशा 4 भाषांचे उत्तम ज्ञान आहे। इतक्या लहान वयात भाषिक प्रावीण्य मिळवून तिने प्राचीन हस्तलिखित परंपरेला जिवंत ठेवण्याचे प्रेरणादायी काम केले आहे। आजच्या काळात जिथे टायपिंगवर अधिक भर दिला जातो तिथे तिने आपल्या हाताने कुराण लिहून समाजासमोर एक वेगळे उदाहरण ठेवले आहे। तिच्या या उल्लेखनीय यशाची दखल राष्ट्रीय स्तरावरही घेतली गेली आहे। बुलढाणा येथील राष्ट्रवादी भवनमध्ये आयोजित कुरेश कॉन्फरन्सच्या 4थ्या राष्ट्रीय अधिवेशनात महेजबीचा विशेष सन्मान करण्यात आला। सर्वोच्च न्यायालय दिल्ली येथील राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट सनोबर अली कुरेशी यांच्या हस्ते तिला सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी जाकीर कुरेशी, ॲडव्होकेट वसीम कुरेशी, डॉक्टर सलीम कुरेशी, अमजद खान कुरेशी, जुबेर कुरेशी, समत कुरेशी आणि तौफिक कुरेशी या मान्यवरांनी उपस्थित राहून तिचे अभिनंदन केले आणि तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। महेजबी कुरेशीच्या या कामगिरीमुळे सिल्लोड तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याची मान अभिमानाने उंचावली आहे। इस मौके पर यहाँ पर इनको बहुत बहुत मुबारकबाद दी जाती है कि इन्होंने और यहाँ पर इस्तेमाल किया।